शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती व अमरावती भारत स्काउट्स आणि गाईड्स यांच्या संयुक्त विद्यमानं रामविलास मुंदळा हायस्कूल उदखेड येथे 42वा स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. जिल्ह्यातील अनेक शाळांनी या मेळाव्यात सहभागी होऊन स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी अनेक कलाकृती सादर केल्या. त्यामध्ये शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा, बिनभांड्यांचा स्वयंपाक अशा विविध कार्यक्रमानं गावकऱ्यांची मने वेधून घेतली. दिनांक 29 जानेवारीला या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून दिनांक 31 जानेवारीला या मेळाव्याची सांगता होणार आहे. या मेळाव्याच्या आयोजनाकरिता रामविलास मुंदळा हायस्कूलच्या सर्व शिक्षक तसेच गावकऱ्यांनी देखील मोलाचा सहभाग दिला असल्याचं दिसतंय. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती आणि अमरावती भारत स्काउट गाईड संस्था यांच्या वतीने आमच्या श्री रामविलास मुंदळा हायस्कूलमध्ये 42वा जिल्हा स्काउट गाईड मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजन दिनांक 28 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आलेलं होतं. त्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे ती शोककळा पूर्ण राज्यावर जी पसरली, त्या दरम्यान राष्ट्रीय शोक म्हणून त्या राज्याचं त्या शोककळेचं पालन करताना हा मेळावा आम्ही संपन्न करत आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांना जंगलामध्ये कशा पद्धतीनं जर आपण सापडलो तर कशा पद्धतीने त्याचा सामना करायचा, बिना भांड्याचा स्वयंपाक, शेकोटी कार्यक्रम, त्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, तंबू सजावट करणे, बँड संचलन, गीत गायन, शोभायात्रा अशा विविध प्रकारच्या अनेक स्पर्धा या मेळाव्यामध्ये संपन्न होत आहे. ते संपन्न होत असताना पूर्ण जिल्ह्यातून 622 स्काउट्स आणि गाईड याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. साधारणतः 100 प्रशिक्षक सहभागी झालेले आहे. एकूण 59 दलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी त्यांच्याकरिता शाळेतर्फे विविध प्रकारच्या सोयी सवलती उपलब्ध करण्यात आलेल्या आहे. मी मनापासून शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावतीचं आणि भारत स्काउट गाईड अमरावती कार्यालयाचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी हा मेळावा आयोजन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. गेल्या 2 दिवसांपासून रामविलास मुंदळा हायस्कूलचे प्रांगण विद्यार्थ्यांनी फुलून गेलं आहे. या बाबतीत मुख्याध्यापक दिनेशचंद्र शर्मा यांनी जनमत लाईव्ह न्यूजला दिलेली माहिती. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी.